श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, जर तुमचीही स्वामींवर श्रद्धा असेल आणि रोज स्वामींचे असेच प्रेरणादायी अनुभव ऐकायचे असतील तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आजची कथा तुमचा स्वामींवरचा विश्वास आणखी वाढवणार आहे. चला तर मग आपण आपल्या कथेला सुरुवात करूया. ही कथा आहे एका साध्या कुटुंबाची आणि त्यांना मिळालेल्या स्वामींच्या अद्भुत कृपेची. महाराष्ट्रातील पुणे शहर हे तुम्ही ऐकून असालच. त्या शहरात एक छोटंसं कुटुंब राहत होतं. घरची परिस्थिती खूप कठीण होती. वडिलांची नोकरी अचानक गेली आणि घर चालवणे खूप अवघड झाले. दररोज चिंता, ताण आणि निराशा वाढत होती. एक दिवस त्या कुटुंबातील आईने ठरवले की आपण स्वामी समर्थांची सेवा करायची. ती रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायची. ती रोज सकाळी आणि संध्याकाळी मनोभावे स्वामींची सेवा करायची. त्यांचे अखंड नामस्मरण करायची. मनापासून म्हणायची, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या नावाचा ती जप अखंड करत होती. जेव्हा तिला वेळ भेटेल तेव्हा तिला स्वामी आठवत असायचे. काही दिवस गेले, पण परिस्थिती काही बदल तरीही तिने स्वामींचे नामस्मरण सोडले नाही, स्वामींची भक्ती सोडली नाही. ती म्हणायची की स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेत असतात. आता स्वामी माझी परीक्षाच घेत आहेत. माझी त्यांच्यावरील भक्ती मी कधीही सोडणार नाही. एका रात्री तिला स्वप्न पडले. स्वप्नात एक तेजस्वी मूर्ती दिसली आणि तिच्या कानी शब्द पडले, भिवू नकोस, सर्व काही ठीक होईल. दुसऱ्याच दिवशी एक आश्चर्यकारक घटना घडली. वडिलांना अचानक जुन्या ओळखीच्या व्यक्तीचा फोन आला. त्यांना नवीन नोकरीची संधी मिळाली आणि ही नोकरी आधीपेक्षा खूप चांगली होती. घरातील सर्वांचा विश्वास बसत नव्हता. त्यांना समजले की हा योगायोग नाही, तर ही स्वामींची कृपा आहे. त्या दिवसापासून संपूर्ण कुटुंब दररोज स्वामींचे नामस्मरण करू लागले, त्यांची भक्ती करू लागले. या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा आपण मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतो तेव्हा ते आपल्या आयुष्यात योग्य तो मार्ग नक्की दाखवतात. संकटे कितीही मोठी असली तरी श्रद्धा आणि नामस्मरण आपल्याला नक्कीच पुढे घेऊन जाते. म्हणून आजपासून तुम्हीही मनापासून स्वामींची सेवा करायला सुरुवात करा आणि स्वामींच्या नावाचा जप करत राहा, म्हणजे तुमच्याही आयुष्यातील दुःखे, संकटे नक्कीच दूर होतील. श्री स्वामी समर्थ. श्री